ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात मोठी पहिली स्टेप असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 जरी कंपन्या असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे व कोणती योग्य आहे व कोणती अयोग्य आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा संपूर्ण अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या अभ्यासाचा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिला की ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना येतो व त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक निर्णय त्यांना घेता येतो. तर मित्रांनो, मी आज आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 72 नंबरची कंपनी असलेली मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आत्ता बनवत आहे. तर तो संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे मॅक्स हेल्थकेअर. आणि मॅक्स हेल्थकेअर ही कंपनी मित्रांनो हॉस्पिटल अँड हेल्थकेअर सर्व्हिसेस ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत अपोलो हॉस्पिटल, फोर्टिस हेल्थ, नारायण हृदय, अस्टरडीयम हेल्थ, तसेच ग्लोबल हेल्थ, कृष्णा इन्स्ट, डॉक्टर लालपत लॅब, तसेच डॉक्टर अगरवाल, तसेच रॅम्बो चाइल्ड. मित्रांनो, मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपनी आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू म्हणजेच आजची किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 6 नोव्हेंबर 2025 आणि आज मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचा एक शेअर्स 1125 रुपये 40 पैसे ह्या किमतीला बंद झालेला आहे. म्हणजे त्याची आजची करंट व्हॅल्यू 1125 रुपये 40 पैसे आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर तो 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्याची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात त्या कंपनीच्या एका शेअरची कमीत कमी किंमत किती झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीच्या शेअरचा 52वी हाय किंमत आहे 1314 रुपये 30 पैसे व 52वी लो किंमत आहे 936 रुपये 25 पैसे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास
मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचा एक शेअर्स 570 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचा एक शेअर्स 114 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचा एक शेअर्स 97 रुपये 15 पैशाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचं आजचं मार्केट कॅपिटल आहे 1,09,415 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या शेअर बाजारातील सुमारे 72 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीला 2025 साली 175.88 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. मित्रांनो, मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीला 2024 साली 157.64 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 1,103.51 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, 2022 साली 605 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2021 साली 114.50 करोड रुपयाचा तोटा झाला होता. म्हणजे 2021 साली ह्या कंपनीला नफा काय झाला नव्हता, उलट 114.50 करोड रुपयाचा तोटा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीत 51.80% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा 23.74% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यामध्ये कोण कोण येतं, त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीत सुमारे 20.3% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचे अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीला 2021 साली 114.50 करोड रुपयाचा तोटा झाला होता. त्याच तोट्याचं दरवर्षी नफ्यात रूपांतरण होऊन तो नफा दरवर्षी वाढत 2025 साली 175.88 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच काय, तर कंपनीला मागील 4 वर्षापासून सतत वाढता नेट प्रॉफिट होत आहे. त्यामुळेच मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 570 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 114 रुपयाला मिळत होता, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 97 रुपये 15 पैसा मिळत होता, तोच मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 1125 रुपये 40 पैसे ह्या किमतीला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 570. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीत
2 वर्षापूर्वी कमीत कमी 570 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी कमीत कमी 114 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी कमीत कमी 97.15 रुपये गुंतवले असते, तर त्याची आत्ता करंट व्हॅल्यूला 1125 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय, तर 2 वर्षापूर्वीच्या 570 रुपयाचे, 5 वर्षापूर्वीच्या 114 रुपयाचे, 10 वर्षापूर्वीच्या 97 रुपयाचे आत्ता 1125 रुपये झालेले आहेत. आणि मित्रांनो बघा, 10 वर्षापूर्वी समजा बँकेचे FD 97 रुपये ठेवले असते, तर त्याचे आत्ता किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीत 97 रुपयाचे 1125 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत FII, म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा 51.80% आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीचे सध्याचे मालक आहेत FII, म्हणजे ज्या घटकाचा 50%हून अधिक हिस्सा असतो ते घटक त्या कंपनीचे मालक असतात. तर मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीचे सध्याचे मालक आहेत FII. मित्रांनो, परंतु शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक, त्यांचा हिस्सा कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असतो. परंतु मॅक्स हेल्थकेअरमध्ये तो प्रमोटर होल्डिंग हे फक्त 23.74% आहे, म्हणजेच 50%हून अतिशय कमी आहे. त्यामुळेच काय, तर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत वाढता नेट प्रॉफिट होत आहे, तसेच नेट प्रॉफिटमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. परंतु प्रमोटर होल्डिंगनुसार प्रमोटरचा हिस्सा 50%हून खूपच कमी आहे. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीच्या शेअरमध्ये 52 खायपासून एकूणच मार्केट खाली आल्यामुळे जेव्हा ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये मंदी येईल, म्हणजे 52 खायपासून खाली येईल, तेव्हा टप्प्याटप्प्याने, म्हणजे 10% खाली आला की थोडी घ्यायची, अजून 10% खाली आला थोडी घ्यायची, म्हणजे तो जास्तीत जास्त खाली येईल तसे ह्याच्या टप्प्याटप्प्याने वार्षिक विश्लेषणानुसार सध्या गुंतवणूक करण्यास योग्य आहे. मित्रांनो, मॅक्स हेल्थकेअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी मॅक्स हेल्थकेअर तसेच इतर कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती. भारत माता की जय.